तर अजितदादा माझे काका आपल्यात असते, रोहित पवार यांनी केला सगळ्यात मोठा गंभीर आरोप। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात आकस्मिक निधन झालं आहे। त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। अजितदादा यांच्या निधनानंतर आता विमानाचे ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलं आहे। या अपघाताला 13 दिवस झाले आहेत। या अपघातानंतर 10 तारखेला आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी असे जाहीर केले होते। त्यानुसार त्यांनी आज दृकश्राव्य माध्यमावर आधारित प्रेझेंटेशन सादर करीत सरकारला अनेक सवाल केले आहेत। विमानासाठीचे एक ॲप आहे, हे युनिव्हर्सल ॲप आहे। त्यात गेल्यानंतर किती वर्षापूर्वीचं विमान होतं, तर 16 वर्षापूर्वीचं हे विमान आहे। 25 आणि 26ला हे विमान सुरतला जाऊन आलं होतं। कंपनीचे मालक सिंग म्हणाले, विमान चांगल्या स्थितीत होतं, मेंटेन होतं, वैमानिक अनुभवी आहे। अपघातात व्हिजिबिलिटीमुळे येण्याची झाल्याची शक्यता आहे। मात्र या स्थानिक गावातील लोकांचं म्हणणं आहे की विमानाचा आवाज विचित्र येत होता। रोज विमान यायचे, पण या विमानाचा आवाज वेगळाच येत होता, असं एका महिलेनं सांगितल्याचं रोहित पवार यावेळेस म्हणाले। या गावच्यावरून विमान गेलं तेव्हा आवाज वेगळा येत होता, म्हणजे मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम असेल। विमान आलं, टील झालं आणि पडलं, CCTV फुटेजमधून दिसलं। हे CCTV फुटेज बाहेर आले नसते तर अपघाताबद्दल मोघम बोललं गेलं असतं, असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात, त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही। सगळे CCTV आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील। आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघू। तुम्हाला आठवत असेल 2023ला एक ऍक्सिडेंट झाला होता। ते कुठलं विमान होतं? लेअर जेटचं विमान होतं। हे बघा इथं आता ते विमान तुम्हाला क्लिअरली दिसेल नाही दिसेल माहित नाही, हे पडलं, हे घसरत गेलं, पाऊस इथं पडत होता, स्पीड खूप होतं, विमानचा टाईप लेअर जेटचाच होता। आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या ILS सिस्टम नाहीये, असं बरेच रिसर्च अभ्यासू लोक म्हणायला लागले। बरोबर आहे, पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा अनेक वेळा मोठे इंडस्ट्रियल्स पासून सगळे तिथं उतरलेले आहेत ILS सिस्टम नसताना। आणि ILS सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय, तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, ILS सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त ILS सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। आता हा ऍक्सिडेंट झाला, कसा झाला, काय झाला, व्हिजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे, अजून पाऊस होता, हे होतं, मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते। मग आमच्या VSR या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं, याचा अभ्यास कुठं ना कुठं त्या ठिकाणी करावा लागेल। 2023चा हा विषय, मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल, आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल, तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल, तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते, ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिला असेल, अशी अपेक्षा आपण करू। कारण 2 वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कुणी दाबू शकत नाही। बघूया काय झालं पुढे। दुर्दैव असं 2023ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी DGCAला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी VSRचा एक होल्ड आहे DGCAवर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला। मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता, तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आज आपले अजितदादा माझे काका हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते। पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही। हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। बरं ठीक आहे, भारताने हा रिपोर्ट दाबला, मग आता इंटरनॅशनल लेवलला काय झालं ह्याचा अभ्यास तुम्ही बघूया। EASA युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी, ह्यातले काही विमान आहेत, लेगेसी आहे, ग्लोबल आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।